नमस्कार मंडळी, कसं असाल? ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करावी सकाळ ब्लॉग शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओची सुरुवात करूया. तर गाईज आता आम्ही आहे घरी. तर आता जायचं आपल्याला पतंग उडवायला, कारण की मकर संक्रांत जवळ आली आणि आम्ही ट्रायलसाठी पतंग उडवायला चाललोय. मी पतंग आणली, काय नाही जास्त महाग नाही, 10 रुपयाची. आणि याला असे 4 होल पाडले. हे बघा, हे इथं 2 जे फोडून पण दिसतात तुम्हाला असे झिगझॅग 2 आणि हे तर 2. ते एका हाताच्या इंटरावर आहे फक्त. एक पांजा मारला की 2 हात मिळतात. आता इथं पहिले दोरा वो, मग इथं वो आणि मग पुढचं मी तुम्हाला दाखवतो. तर हे 2 मॅच झालेले असं, आणि जिथे सेंटर मिळतंय तिथं टाकायचं एक गाठ, म्हणजे ते सेंटर बरोबर परफेक्ट. बघून घे. तू राहिला का त्याच दगडी? आता हे झालं सेंटर. तर मी मोबाईल घेऊन आलोय आणि आमची पतंग बघ कुठे गेली ते बघा. ही आमची पतंग लांबी 3 धागे लागले त्याला झाडाच्या मागे. आणि सोन्या तिकडे उडवते, त्यामुळे म्हणलं धरून ठेव तू. मी आलो मोबाईल घेऊन आणि असं एकदम कसं काय काढलं गाईजने गाठी काढलं. जे मला निघलं ना त्याला कसं काय निघलं. सोन्या खतरनाक आहे राह तू. गाईज हे अडकलेलं कुठं सांगतो मी तुम्हाला. हे जे दोरा आहे ना, हे इथं अडकलेला बरं. आणि ह्याने कसं काढला काय माहीत. मला वाटलं आता काय नाही, दोरा खेळून झालं की करा बंद पतंग. कारण की पतंग हो का कुठे गेली पतंग दिसते का? ती आहे पतंग. आता बघा झूम आउट केलं की हे बघा तिकडे पतंग ती. आणि सोन्या आपल्या उडवा लागलाय. जर गाईस हे बघा, याच्या दाढीला काय झालं, याच्या दाढीला इंजेक्शन दिल्यामुळे दाढ सुजली. ते चॉकलेट नाही खाल्लं, दाढ सुजली. आकर बर. हे बघा काय, चॉकलेट नाही, दाढ सुजली ते बिचारायची. कसं काय काढलं निघलं का ऑटोमॅटिक. जरी आता पतंग खाली आली ना तर शक्यच नाही परत. आयुष्य परत तिकडे जाऊन परत पतंग अडकलेली आपली. सोन्या आता रे पण काढू का? कशी काढली तू? तर गाय आमची पतंग परत अडकलेली आहे. ह्याच्या दोरा दिसतं बघा, तिथं अडकलाय आहे का. हे ना ती पतंग तिथंच भिंगा लागली. हे बघा पतंग इथंच आहे. आली पतंग. निघला दोरा, निघला. सोन्या पकड, सोन्या पकड. गाईज हवा बघ किती सुटली. माझी केस बघून तुम्हाला कळत असं हवा किती सुटली, जास्त सुटली. आता वाड्याच्या झाडात अडकले तर निघणार असं. हो सब दाखव पतंग. पतंग मला जरा इकडे जाऊ. सोन्या गुंडाळ गुंडा टॉप जलतो. केलं का स्टार्ट? हा पट केलतास. आता पतंग तिथंच आहे अजून. आणि बघूया आता गुंडाळे हो का, दिसते ना ये पतंग कशी काय निघली. सोन्याने काढली काय माहिती, खतरनाक. आता ह्याला गुंडाळूया. आता गुंडाळ्याला तर मला आयुष्यात खाली लागली. काहीच हे हातच उडवता पडलं. आणि सोन्या आता पतंग उडवा लागलाय. आमची पतंग तुम्हाला दिसत असेल. हे बघा इथं आमची पतंग काय. सोन्या बघा ना कसं दिसतंय. सोन्या इकडे बघ रे. पाहिजे बघ, हे जे असं इथं वाटतंय ना चॉकलेट नाही, दाढ आहे त्याची सुजली ती. हा खाली आले. नाही हवा आहे ना. काहीच मला असं बघावं लागते तेव्हा ती पतंग दिसते. मी बॅक कॅमेरा करून दाखवतो. हे बघ तिथे ती पतंग बघ कुठे. सोड सोन्या सोड. गाईस जर तुम्हाला माहिती नसेल ना हवा कशी वळखायची, जेव्हा जर ह्याचा धागा जर हलका लागला ना हवा नाहीये, आणि जेव्हा ह्याचा धागा फुल जड असेल ना, हेवी एकदम असा कडक, तर हवा लय आहे. आता ह्याचा कडक झाला धागा बघा, पूर्ण कडक. सोड सोड सोड. आता लगेच अंदाज जायचा आणि सोडून टाकायचा. जर तुम्ही उडवत असाल तर जितका लवकर सोडचाल तितकं भलं आहे.
हे बघा लय हवा आली, माझे केस पण दिसत असते. हे सोन्या येड सोडा लागले धागा पटापट. आता गुंडाळून घेऊ कारण की आता जायचंय घरी, मला भूक पण लागली. गाय सोन्याला भूक नाही लागली. काय पाय गाय झालं फ्रुटी पाहिजे. तर गाय आता पतंग आणलेली माघारी परत. आता आम्ही चाललोय घरी, जेवून बिवून येतो परत एकदा. साई येईन तोपर्यंत 5 वाजता परत. दाखव गाय तुझी उडवा आता रात्री लिहून चल. काय रे तुझी तुटल म्हणून जुनी नाही, जुनी नाही उडणार हटकी ती. गाय जे जुनी माझ्या पतंग होते 2 मी याला देऊन टाकले. म्हणलं काय करणार मी, तर काय करणार, मी उडवणार नव्हता. त्याला म्हणलं जागे नाही बघ कसं हवा आहे, जराशी हवा आली का बेस की जापान की म्हणते. बघा आपला सोन्या आलेला आहे. सोन्या द टोने मॅन, सोन्या द टोने मॅन, सोन्या टोने. उई सोन्या तू इतका शहाणा कसं काय रे? हा कोण आहे माहिती का गायच तुम्हाला? हा हे राहुल राहुल राहुल. कोण आहे राहुल माहिती का? राहुल कोण आहे माहिती का? कोण माहिती का? क्रिसचा पप्पा राहुल. माँ मुझे कुछ दिया नहीं दे रहा, माँ मुझे कुछ दिखाई नहीं दे. ते तू येतो रोहित, रोहित राहुल म्हणते रोहित, रोहित हा रोहित. आणि हा बघा हा आलाय जादू, जादू जादू. कसं करते गायची गाडी? जादू जादू. याने आता लिंबू घेतले ना, कुठलं पण लिंबू. ओम भट स्वाहा. आता घे माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा माझ्यात. म्हण ना म्हण, नाहीतर बघा हवेत तरंगशील रात्री. कसं बरं कर कर कर, नाहीतर रे रात्री हवेत तरंगशील. खरं सांगतोय झालेलं आहे. डोळा बघ त्या कसं होतं. पटकन कर काहीच हे आता करणार. तुझा आत्मा माझ्यात, माझा आत्मा तुझ्यात असं म्हणायचं. काका बीजी म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक. हे कर पटकन जा. त्या लिंबूला उचला आणि लांब फेकल एकदम लांब जा. मग काय नसतं ते उगीच काका काय पण म्हणतात ओंबट स्वाहा म्हण. फेक ना लांब उचलून. आता परत लावला हात. आई शपथ बाबा तू मला का लिंबू टाकून दिला? काय बॅकग्राऊंड म्युझिक चला. है कोई नाम है. जादू आलाय अंगा, जादू जादू. काय एवढं बेसरा बॅकग्राऊंड म्युझिक झालंय. नाम है काय डोळे असे करा. हा कोई. जा लिंबू शोध, नाहीतर तो काय खरं नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय देवा मला वाच्य. बोबडे जरा तोतला. पहिला लिंबू घेतला काका नाही का म्हणले तिच्या अंगात तिला अंगात घाबरलं. त्याला काय कळलंच ना काय चाललंय. बदनाम काका काय बॅग हा काका चला चालू करा. 1 2 3 समझे लाज लाव माय वा! टाकलं बाल तो है इसके. अनजान है कोई. लिंबू अन्न. सायकल कुठे लिंबू? तिकडे फेकून दिलं. जाण जाण लिंबू आण जा. मुझको खबर ए प्रभास म्हणते आता जर तू गेला. अनजान है कोई. काका बास काका बास काका बास. बस बहुत बेसुरा हो गया. ते म्हणते मी म्हणलं ताता
तात्यांचो. ओम भगनी भागोदरी पद्मासे ऐ म्हण ओम भगनी भागोदरी. म्हण ना ओम भगनी भागोदरी. भाऊ कोण आहे? कोण तर नाही. अच्छा आहे. खतरनाक आहे भाऊ. कसं डेंजर आहे काय म्हणते तिकडे बघ कोण आहे. आपण बघतोय ते म्हणते हनुमान आहे. मग हनुमानच असते त्याला दिसले असतील तुला हनुमान दिसले? हा देव कसं होते? हा सांगतोय हनुमान कसे आहेत. लाईट बिल कंपल्सरी. बॉडी कशी बॉडी बाकी काय नाही, तुम्ही काय घर घेतलं? केवढी मोठी बॉडी? फक्त deposit. एवढी मोठी बसल. बाईसेप एवढा मोठा. अजून तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करावे सका. पुढच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय.